आनंद चित्ते सीते झाले अंगणाचे द्वारातून सभा मंडपी प्रवेशून पाहोनी बाबांची मूर्ती दुरून सद्गद मन जाहले होता इच्छित मूर्तीचे दर्शन लखमी चंद जाहला तल्लीन विसरून गेला भूकतहान स्वानंद जीवन लाधला हाती घेऊन निर्मळ जळ प्रक्षाळिले चरण कमळ अर्घ्यपाद्यादी पूजा सकळ केळी श्रीफळ अर्पिले धूप दीप तांबूल दक्षिण केली मानस प्रदक्षिण करोनी पुष्पहार समर्पण बैसले चरण सन्निध भक्त प्रेमळ लखमी चंद तयासही गुरुकृपेचा आनंद पावुनी साई चरणारविंद रमला मिलिंद जैसा तो तेव्हा बाबा झाले वदते साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते क्या दूसरे से पूछना सब कुछ अपने आँखों से देखना क्यों दूसरे आदमी से पूछना झूठा है क्या सच्चा सपना कर लो अपना विचार आप मारवाड़ी से लेकर उछिती क्या जरूर दर्शन की होती हुई क्या अब मुरादपुरती आश्चर्य चित्ती परिसता आपण मार्गात केली चौकशी बाबांस येथे ती कळली कैशी हेची आश्चर्य परममानसी लखमी चंदासी वाटले घरी आपण पडले स्वप्न गाडीत आपण केले भजन कळले कैसे बाबास वर्तमान काय अंतर्ज्ञान हे होती दर्शनाची उत्कंठा होता खराच पैशांचा तोटा उसने घेऊन केला पुरवठा तेही पहा ठाऊक या आश्चर्य परम लक्ष्मी चंदा आश्चर्य सकल भक्त वृंदा आश्चर्य सत्पद पंकज मिलिंदा अतर्क्य विंदान बाबांचे काढो निरुण करणे सण अथवा यात्रा पर्यटन नावडे बाबांस कर्जबाजारी पण शिकवण ही मुख्य येथील असो ते सकळ भक्ता समवेत हेही साठ्यांचे वाड्यात जात दुपार भरता जेवावया बैसत आनंद भरित मानसे इतुक्यात बाबांचा प्रसाद म्हणून कोणा भक्ताने सांजा आणून वाढीला थोडा पानावरून तृप्त तो सेवून जाहले दुसरे दिवशी भोजन समयी झाली लालाजीस सांज्याची सई परी तो काही नित्याचा नाही उत्सुकता राहिली मनात मग तिसरे दिवसाची नवाई उरल्या वासनेची भरपाई करून देती महाराज साई कैसिया उपायी अवलोका गंधाक्षतादी पुष्पा समेत घंटा निरांजन पंचारत घेऊन जोग मशिदी येत उसू लागत बाबांसी काय आणावा नैवेद्य आज आज्ञा करीती महाराज सांजा ताटभर घेऊन ये मज आरती पूजन मग करी ठेवून तेथेच पूजा संभारा जोग तात्काळ गेले माघारा परतले सवे घेऊन शिरा सर्वा पुरा अविलंबे पुढे झाली दुपारची आरती आधीच आणले नैवेद्य भक्ती ताटे येऊ लागली वरती बाबा तै वदती निज भक्ता आहे आजीचा दिवस बरवा वाटे सांज्याचा प्रसाद व्हावा आणवा म्हणती सत्वर मागवा सकळांनी सेवावा यथेष्ट शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव कुंड